वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। ग्रामदैवत भगवान की जय। संगमेश्वर महादेव की जय। वाल्मीकेश्वर महादेव की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय शंभो 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 नमः शिवाय शंभो
नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीयमहाकालेशम् ओंकारं ममलेश्वरं नमः शिवाय शंभो 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 परल्यं वैजनाथं च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय शंभो 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 जय भोले। वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय शंभो 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 एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति नमः शिवाय शंभो 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 नमः शिवाय शंभो
नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वालवड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान संगमेश्वर शंभू महादेव भगवान वाल्मिकेश्वर शंभू महादेव यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आईवडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य गुरु माऊली सह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून महाशिवरात्री पर्व काळामध्ये या शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मे रूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 7व्या दिवसीय महाशिवरात्री शिव महापुराण कथेला सुरुवात करीत असताना महाशिवरात्री पर्व काळानिमित्त चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण तथा संगीतमय शिव महापुराण कथा सोहळा शिवक्षेत्र वालवड वर्ष 11वे दिवस 7वा या महाशिवरात्री पर्व काळामध्ये सर्व शिवभक्तांना महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून देणारे शिवपदाची प्राप्ती करून देणारे या सप्ताहातील सर्व सप्ताह संयोजन समिती या सप्ताहाचे सर्वा शिवभक्त परायण मन्मथप्पा स्वामी महाराज शिवभक्त परायण सौभाग्यवती सुनंदाताई मन्मथ अप्पा स्वामी महाराज
या दोन्हीही शिवपार्वती समान दाम्पत्याच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून या सप्ताह कमिटीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेले सद्भक्त मंडळी, या महाशिवरात्री पर्व काळामध्ये महाप्रसादाची या उपवास फराळाची सेवा देत असलेले शिवभक्त परायण वीरशैव लिंगायत समाज तथा शिवभक्त परायण बाळासाहेब महामुनी परिवार, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सद्भक्त मंडळी, विण्याची सेवा देणारी सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून ते उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारी सद्भक्त मंडळी, पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त मंडळी, या 7 दिवसीय पर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची, स्नानपूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण गणेश विभूते परिवार, शिवभक्त परायण संतोष घोंगडे परिवार, या सप्ताहासाठी विशेष ज्यांचं सहकार्य लाभत आहे असे यादव पाटील परिवार, लेंडाळ तथा माळी परिवार, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये या सप्ताहाच्या माध्यमातून निस्वार्थ अशी सेवा काया वाचा मनाने तन मन धनाने करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, या शिव महापुराण कथेसाठी सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम लाभत आहे असे ओमकार साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण गणेश दादा अनपट परिवार, त्याचबरोबर या संगीतमय शिवकथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, सिंथवादक गायनाचार्य सूरमणी पुरस्कार प्राप्त शिवकीर्तनकार कथाकार आत्मीय बंधू शिवभक्त परायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, तबला वादक तबला सम्राट आत्मीय बंधू शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज लोहारेकर, त्याचबरोबर आपल्याच गावातील या ठिकाणी गायक तथा टाळ वाजवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले शिवभक्त परायण आदित्य दादा, त्याचबरोबर या चालत असलेल्या शिवकथेची कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा आई म्युझिक या दोन्हीही यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलजकर, यासह आजच्या महाशिवरात्री पर्व काळामध्ये या शिव महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं तथा आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांचं महाशिवरात्री पर्व काळ या शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो, सुख शांती समाधान जीवनामध्ये प्राप्त करून देवो, अशी महाशिवरात्रीच्या पर्व काळावर संगमेश्वर महादेवाच्या चरणी प्रार्थना करून आपण आज 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला सुरुवात करीत आहोत। न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तो हे ज्ञान पावे शिवकृपे। हा महाशिवरात्रीचा पर्व काळ म्हणजे कसा आहे, ज्याला या शिवभक्तीचं ज्ञान नाही, ज्याला या शिवभक्ती करण्याचं माध्यम माहिती नाही, पूजा करण्यासाठी साहित्य उपलब्ध नाही, तरी सुद्धा कळत ना कळत जरी या महाशिवरात्री पर्व काळामध्ये या भक्ताकडून
एक पूजा घडली, एक भजन घडलं, एक व्रत घडलं, एक नामस्मरण घडलं, तर तोही ज्ञान पावे शिवकृपे म्हणाले. ज्या भक्ताला या शिवभक्तीचं ज्ञान नाही आणि तरी सुद्धा त्या शिवभक्तानं या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या भगवान शिवाचं नामस्मरण केलं तर तो भक्त शिवपदाचा अधिकारी होतो म्हणतात. शिवपदाचा अधिकारी होतो, कारण हा शिवरात्रीचा पर्व काळ महापर्व काळ सांगितलेला आहे. शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर. शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर. जय भोले. शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर. सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे आगर, शिवरात्री पर्व थोर, 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 शिवरात्री पर्व थोर. पर्व थोर. नमः पार्वती पतये शिव हर हर. उपवास आहे म्हणून आवाज लहान येऊ लागला का हो? हे की नाही? उपवास जरी असला ना रोजच्या जेवणापेक्षा जास्त आज ताटात होतं बरं का? हे की नाही? भगर एकीकडे होतं, शाबू एकीकडे होतं, रताळे एका बाजूला होते, चिप्स एका बाजूला होते, हे की नाही? बऱ्याच फळं एका बाजूला होते. नाव उपवास, हे की नाही? रोजच्या जेवणापेक्षा जास्त आवाज सुद्धा तसाच आला पाहिजे. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर म्हटलेलं आहे. आजच्या पर्व काळामध्ये जो भक्त काया वाचा मनाने या मंदिरामध्ये सेवा करतो, सेवा करण्याचे अनेक प्रकार आहेत. या मंदिर प्रांगणामध्ये झाडून काढणं सुद्धा एक सेवा आहे. या मंदिर प्रांगणामध्ये स्वच्छता ठेवणं ही एक सेवा आहे. या मंदिर प्रांगणामध्ये भगवान शिवाच्या गाभाऱ्याची स्वच्छता करणं, रांगोळ्या काढणं, दीप प्रज्वलित करणं ही सेवा आहे. अन्नदान वाढणं, हे की नाही, ही सेवा आहे. आजच्या पर्व काळामध्ये जेवढ्या सेवा आपल्याला या मंदिरामध्ये येऊन करता येतील तेवढ्या सेवा आपण कराव्या. या महाशिवरात्रीचा पर्व काळ म्हणजेच शिव पार्वतीचा विवाह सोहळा दिवस. ब्रह्मा विष्णू या दोघांना शिवलिंगाच्या रूपामध्ये दर्शन दिलेला दिवस महाशिवरात्रीचा पर्व काळ. आणि याच महाशिवरात्रीच्या पर्व काळावर जो भक्त काया वाचा मनाने तन मन धनाने या मंदिर प्रांगणामध्ये भगवान शिवाची सेवा करतो तो भक्त शिवपदाचा अधिकारी होतो म्हणतात. या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आजचा महाशिवरात्रीचा पर्व काळ म्हणजे त्रिवेणी संगम योग आलेला आहे. म्हणजेच आज जगद्गुरु पंडिताराध्य आणि जगद्गुरु विश्वाराध्य या दोन्हीही जगद्गुरूंचा प्रकट दिन आहे. आज पहिला योग आणि दुसरा योग आहे संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी जो परमरहस्य ग्रंथ लिहिला ना, तो परिपूर्ण दिवस झालेला, लिखाणपूर्ती दिवस संपन्न झालेला दिवस म्हणजे महाशिवरात्री पर्व काळ. आणि तिसरा म्हणजे या महाशिवरात्रीचा महिमा असा आहे,
या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर जो भक्त अनन्यसाधारणपणे सेवा करावी निर्मळ होय सुखाचा सुकाळ याप्रमाणे सेवा करेल त्या भक्ताला इच्छित वरदान प्राप्त करून देणारा पर्व काळ म्हणजे महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे। 2 जगद्गुरूचा प्रकट दिन महाशिवरात्र आणि परम रहस्याचा लिखाणपूर्ती दिवस म्हणजे महाशिवरात्री पर्व काळ। या महाशिवरात्री पर्व काळावर कोणाला या शिवभक्तीचं ज्ञान असेल नसेल तरी सुद्धा कळत ना कळत केलेली भक्ती महादेव आपलीशी करून घेतात। महाशिवरात्रीची कथा अति पावन आहे आणि ती कथा जो भक्त श्रवण करतो तो शिवपदाचा अधिकारी होतो। शिव महापुराण कथेमध्ये या महाशिवरात्रीच्या व्रताची कथा आपल्या समोर ठेवलेली आहे। महाशिवरात्रीच्या पर्व काळाची कथा आपल्या समोर ठेवलेली आहे। विंध्य पर्वतावर एक व्याध वास्तव्य करायचा। व्याध जो व्याध मुक्या प्राण्यांची हत्या करायचा आणि त्या प्राण्यांचं मांस जेवण म्हणून सर्वजण त्याची मुलं बाळ धर्मपत्नी ग्रहण करायचे। दुराचारी पापी असा तो व्याध त्या ठिकाणी त्या विंध्य पर्वतावर जन्माला आलेला आहे। महाशिवरात्रीच्या पर्व काळावर हा व्याध शिकार करण्यासाठी जंगलामध्ये चालतो आहे। त्याच जंगलामध्ये एक पुरातन शिव मंदिर आहे। महाशिवरात्रीच्या पर्व काळावर शिवभक्त मंडळी त्या मंदिरामध्ये पूजन करत आहेत, अर्चन करत आहेत, नामस्मरण करत आहेत, भगवान शिवाच्या नामामध्ये तल्लीन झालेले आहेत। हा व्याध त्या मंदिराच्या जवळ आलेला आहे। सगळे शिवभक्त भजन करीत असलेले पाहिलं, सगळे शिवभक्त पूजा करत असलेलं पाहिलं आणि व्याधाने त्या शिवभक्तांची चेष्टा केली। व्याधानं त्या करत असलेल्या भजनाची पूजेची मस्करी केली। हर हर महादेव, हे शंभू महादेव, काय लावलंय म्हणले हे लोक वेडे झालेत महादेवाच्या नामामध्ये। काय महादेव पावतो की काय यांना? हा व्याध महादेवाची चेष्टा करू लागला, शिवभक्तीची चेष्टा करू लागला, कारण आता त्याला ज्ञान नव्हतं बाबाशी। न कळोनी अर्थ पाठ करी भावे, आता त्याला त्या नामाचं महात्म्य माहित नव्हतं तरी सुद्धा तो व्याध म्हणतो आहे, चेष्टेमध्ये का होईना त्याच्या मुखात नाव आलं, हर हर महादेव, हे शंभू महादेव। चेष्टेमध्ये मस्करीमध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर त्याच्या मुखात नाव आलं। ते नाव घेता घेता तो व्याध जंगलामध्ये प्रवेश करू लागला। पूर्ण दिवस गेला पण शिवमायेने शिवयोगामुळे त्या दिवशी त्याला एकही शिकारीसाठी प्राणी सापडला नाही। चिंतामग्न होऊन उदास होऊन हा व्याध त्या जंगलातील एक सरोवर आहे, नदी आहे, त्या सरोवराच्या कडेला सुंदर असं बिल्व वृक्ष आहे, बेलाचं झाड आहे आणि त्या बेलाच्या झाडाखाली ब्रह्मदेवांनी अनेक वर्षापूर्वी या बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना केली होती। हा व्याध त्या ठिकाणी त्या सरोवराच्या जवळ आलेला आहे। व्याधाला वाटलं रात्रीच्या टायमिंग मध्ये काही प्राणी या सरोवरावर पाणी प्यायला नक्की येतील, आपण या प्राण्यांना मारून लवकरात लवकर आपली लेकरं उपवासी आहेत घरी नेलं पाहिजे, त्याच्याशिवाय जेवण नाही, लेकरं उपवासी आहेत, पत्नी उपाशी आहे। व्याधाला वाटलं आपण समोरच जर उभे राहिलो तर कुठलाच पाणी प्यायला प्राणी येणार नाही, म्हणून व्याधानं ठरवलं सरोवराच्या कडेला जे बेलाचं झाड होतं ना त्या झाडावर चढण्याचा निश्चय केला आणि रात्रीच्या पहिल्या प्रहरी महाशिवरात्री पर्व काळावर हा व्याध त्या झाडावरती चढलेला आहे। बेलाच्या झाडावर पाठीवरती धनुष्य बाण आहे, पाठीवरती पाण्याचा लोटा आहे आणि असा तो व्याध झाडावरती चढला। महाशिवरात्रीच्या पर्व काळावर पहिल्या प्रहरावर, रात्रीच्या पहिल्या प्रहरावर एक हरिणी, गर्भवती हरिणी त्या सरोवरावर पाणी पिण्यासाठी आली। व्याधानं पाहिलं हरिणी पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हणून व्याधानं आपल्या शरीराची हालचाल केली, चटकन पाठीवरचा धनुष्य त्या ठिकाणी हातात घेतला, त्याला बाण लावला आणि बरोबर नेमत्या गर्भिणी हरिणीकडे धरला।
व्याधाला व्यवस्थित ती हरिणी दिसत नव्हती, कारण डोळ्याआड बेलाची पानं येत होती. रागामध्ये या व्याधानं आपल्या डोळ्यासमोरचे बेलाचं पानं तोडलं, खाली टाकू लागला. शरीराची हालचाल झाली की नाही, पाठीवरचं जल खाली असलेल्या शिवलिंगावर पडू लागलं. बेलाच्या झाडाखाली तोडून टाकलेले बिल्वपत्र या शिवलिंगावर जाऊन पडू लागले आणि कळत ना कळत या व्याधाकडून पहिल्या प्रहराची पूजा झाली. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. व्याधाने नियम धरल्याबरोबर झाडाच्या आवाजानं गर्भिणी हरिणी या व्याधाकडे पाहत म्हणाली, व्याधा, मला मारू नको, थोडं थांब. मी गर्भवती आहे आणि मला थोडा वेळ दे. मी माझ्या गर्भातील लेकरांना जन्म देऊन या ठिकाणी तुझ्याकडे येते, मग तू माझा वध कर. माझ्याबरोबर माझ्या पिलांचा वध करू नको, त्याचं महापातक तुला लागेल. मनुष्यवाणीनं ती हरिणी त्या व्याधाला बोलू लागलेली आहे. व्याधा, तू जर मला या अवस्थेमध्ये मारलं ना, तर तुझ्या पदरामध्ये नरहत्येचं पाप त्या ठिकाणी लागेल, नरक यातना भोगाव्या लागतील. म्हणून तू जन्म देईन तसं तुझ्याकडे येईन आणि हे वचन मी देत आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. वचन मी देते आहे. व्याधाला वाटलं हरिणीनं ना वचन दिलेलं आहे, महाशिवरात्रीच्या पर्व काळावर वचन दिलेलं आहे, कशाला खोटं बोलेल. म्हणून व्याधानं तिच्या मनातला कळवळा जाणला आणि त्या हरिणीला जाण्यासाठी परवानगी दिली. हरिणी आनंदाने घराकडे परतली. अगदी महाशिवरात्रीच्या पर्व काळावर दुसरा प्रहर उजाडला. व्याध वाटच पाहतो आहे, कुठला प्राणी पाणी पिण्यासाठी येतो आणि त्याची आपण शिकार करावी. व्याध विचार करीत करीत बेलाचे पानं तोडू लागला, खाली टाकू लागला. बेलाचे पानं तोडू लागला, खाली टाकू लागला. ते पानं डायरेक्ट जाऊन शिवलिंगावर पडू लागले. ही पूजा महादेवाला मान्य होऊ लागली. न कळोनी अर्थ पाठ करी भावे. अर्थ माहीत नव्हता, ज्ञान नव्हतं, तरी सुद्धा त्याच्याकडून कळत ना कळत पूजा घडू लागली. दुसऱ्याच प्रहरामध्ये एक हरिणी तिच्या 2-4 पिलाला घेऊन पाणी पिण्यासाठी सरोवरावर आली. दुसरी हरिणी. व्याधाने पाहिलं एक हरिणी आपल्या पिलाबरोबर इथं सरोवराच्या कडेला आलेली आहे, म्हणून पटकन पाठीवरचा धनुष्य हातात घेतला, बाण लावला आणि त्या हरिणीकडे नियम धरला. या झाडाच्या आवाजानं हरिणीनं पाहिलं व्याधाकडे. अरे व्याधा, थांब, मला मारू नको. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे बाबा, आज तुझ्या हातून पाप घडू नये. माझे जे हे पिल्लं आहेत ना, त्यांना मी या पिलांच्या वडिलांकडे म्हणजे हरणाकडे नेऊन सोडून येते आणि मग तू मला मार. मी वचन देते आहे, मी परत येणार. व्याध म्हणाला, पहिल्या हरिणीला सोडून चूक केली. किती वेळ झाला तिनं वचन दिलं, परत यायला तयार नाही, आणि तुझा काय भरोसा तू परत येशील म्हणून. नाही नाही व्याधा, जर मी या ठिकाणी माझ्या पिलाला सोडून जर नाही आले तर गाईला मारण्याचं पाप, एका गाईला मारण्याचं पाप माझ्या पदरामध्ये पडेल आणि मला नरक यातना भोगाव्या लागतील. एका गाईला मारणं म्हणजे किती कोटी देवताची हत्या आहे? 33 कोटी. तुम्हीच म्हणता ना गाईच्या शरीरात 33 कोटी देवता आहेत. त्या एका गाईला मारलं म्हणजे 33 कोटी देवाला मारल्याचं पाप माझ्या पदरामध्ये पडेल. व्याधा, मी खोटं बोलणार नाही. अगदी तात्काळ मी या पिलांना त्यांच्या वडिलांकडे सोपवून लगेच परत येते. हरिणीचं बोलणं व्याधाच्या मनाला अगदी भावशुद्ध अंतकरणाने रुजलं आणि व्याध या सुद्धा हरिणीला पाठवण्यासाठी तयार झाला. ठीक आहे, जाऊन ये, मी इथंच थांबतो आहे. व्याधाने परवानगी दिल्याबरोबर दुसरी हरिणी आपल्या पिलाला घेऊन घराकडे गेलेली आहे. बघता बघता महाशिवरात्रीचा पर्व काळ, तिसरा प्रहर सुरू झालेला आहे. व्याध रागारागामध्ये बेलपत्र तोडून खाली टाकू लागलेला आहे. व्याध हर हर महादेव, शिवशंभू महादेव कळत ना कळत चेष्टा करू लागलाय, नामाची चेष्टा करू लागलाय. आहे की नाही? मस्करीमध्ये तो नाव घेऊ लागलेला आहे, पण त्याला कळे ना. न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तो हे ज्ञान पावे शिवकृपे. त्याचा अर्थ माहित नसताना तो व्याध त्या ठिकाणी एक एक बेल व पत्र तोडून खाली टाकू लागला. ते बेल जाऊन डायरेक्ट शिवलिंगावर पडू लागलं.
तिसरा प्रहर लागला आणि तिसऱ्या प्रहरावर एक हरिणी, नुकतीच एक हरिणी या सरोवरावर पाणी पिण्यासाठी आलेली आहे. चटकन पाठीवरचा बाण हातामध्ये घेतला, पाठीवरचा धनुष्य हातामध्ये घेतला, बाण लावला. आता या हरिणीला जाऊ देणार नाही, कारण 2 हरिणी असंच त्या ठिकाणी खोटं बोलून गेल्या, अजून परत आल्या नाहीत. व्याधाने नियम धरल्याबरोबर या हरिणीनं पाहिलं, व्याधा आजच्या दिवशी तरी मला त्या ठिकाणी थोडी सूट दे, माझी शिकार तू नक्की कर, पण मला या ठिकाणी कामवासना माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे, मला माझ्या पतीची भेट घेऊन येऊ दे आणि मग तू मला मार. व्याध म्हणाला, दोघींना सोडलं, आता तिसरीला सोडणार नाही म्हणाला. हे की नाही, त्या दोघींनी असंच वचन दिलं आणि आता तूही तसंच बोलते. काय भरोसा, माझी लेकरं घरामध्ये उपवाशी बसलेले आहेत, त्यांना मला या ठिकाणी तुमचं भोजन द्यायचं घेऊन जाऊन. है की नाही, दिवसभर उपवाशी आहेत, माझी ही लेकरं घरामध्ये उपवाशी आहेत. यावर त्या हरिणीनं म्हटलं, जशी तुमची लेकरं तुमच्या घरामध्ये आहेत ना, तशी माझी सुद्धा भावंड माझ्या घरामध्ये आहेत, फक्त एक थोडीशी सूट हवी आहे, थोडा वेळ हवाय, मी लगेच जाऊन माझ्या भावंडांना माझ्या लेकरांना भेटून येते आणि मग तू मला मार. व्याध म्हणाला, तू परत येशील याची गॅरंटी काय? जर मी परत नाही आले तर या ठिकाणी गोहत्येचं पाप, नरहत्येचं पाप माझ्या पदरामध्ये पडो. मी वचन देते आहे, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. फार वेळ जाणार नाही, अगदी काही मिनिटामध्ये परत येईन. व्याधाच्या मनामध्ये या तिसऱ्या हरिणीचे शब्द रुजले आणि जायला परवानगी दिली. या महाशिवरात्रीचा 4था प्रहर त्या ठिकाणी उजाडू लागला. दिवस उजाडू लागला आहे. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे, मध्यरात्रीची वेळ आहे. हा व्याध झाडावरचे बिल्वपत्र तोडतोय, खाली टाकतोय, ते बेल जाऊन डायरेक्ट शिवलिंगावर पडू लागलेले आहे. 4थ्या प्रहरावर एक हरिण पाणी पिण्यासाठी आलेलं आहे सकाळी सकाळी. आता मात्र या व्याधाने ठरवलं, आता मात्र कुणीही असो सोडायचं नाही. शरीराची हालचाल झाली, व्याधाच्या पाठीवरचं जल शिवलिंगावर जाऊन पडलं आणि बिल्वपत्र पडल्यामुळं महाशिवरात्रीच्या पर्व काळावर व्याधाकडून पूजा घडली, नामस्मरण घडलं. न कळोनी अर्थ पाठ करी भावे, या प्रमाणाप्रमाणे याच्याकडून पूजा घडू लागली. हरणानं पाहिलं, व्याधा थोडं थांब, महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे, तुला मला मारायचंच आहे ना, तर मी जाऊन माझ्या पत्नीला माझ्या लेकरा बाळांना भेटून येतो आणि मग तू मला मार. व्याध म्हणाला, असं 3 जण गेल्या, आता 4थ्या हरणाला सोडणार नाही, कारण माझीही लेकरं घरामध्ये वाट पाहत आहेत, भुकेने व्याकुळ झालेले आहेत, त्यांनाही मला जेवण द्यायचं आहे. म्हणून व्याध त्या ठिकाणी या हरणाला सोडायला तयार नाही. हरणाने वचन दिलं, या तिघींनी जे वचन तुला दिलं तेच वचन मी तुला देत आहे. जर मी परत नाही आलो ना, तर महापातक, महापाप मला लागो आणि मी नरक यातना भोगो, मला नरक यातना त्या ठिकाणी भोगायला मिळाव्या, असं त्या ठिकाणी सांगितलं. मी खोटं बोलणार नाही, मला काही क्षणाचा वेळ दे. व्याधाच्या मनामध्ये या 4थ्या हरणाचा सुद्धा शब्द रुजला आणि व्याधानं जायला परवानगी दिली. 4थाही हरण गेला. आता मात्र दिवस उजाडला, दिवस उजाडला. पण या 4ही हरिणीने वचन दिल्याप्रमाणे, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, याप्रमाणे 3 हरिणी, 1 हरण आणि त्यांची लेकरं सर्वजण मिळून या सरोवराच्या कडेला आले आणि व्याधाला बोलू लागले. हरिण म्हणताय, व्याधा माझा एकट्याचा जीव घे आणि माझ्या परिवाराला सोड. हरिणी म्हणते आहे, माझ्या एकट्याचा जीव घे, माझ्या पतीला माझ्या लेकरांना सोड. है की नाही. हरिणीचे पिलं म्हणता आहेत, व्याधा या माझ्या आई आणि वडिलांना मारू नको, आम्हाला मार, आमचा जीव घे, पण आमच्या आई वडिलांचा जीव घेऊ नको, कारण आमच्या आई वडिलावर आमचं खूप प्रेम आहे, आमच्या डोळ्या देखत आमच्या आई वडिलांचा तू जीव घेऊ नको. हरिणीमध्ये प्रेम भावना निर्माण झालेली व्याधानं पाहिली आणि व्याधाचं मन परिवर्तन झालं. वृत्ती पालटोनी जाय, चित्त समाधान होय. या व्याधाची वृत्ती पालटून गेली. किती या हरणांचा
परिवार अगदी प्रेमळ अंतकरणाचा आहे, एकमेकांसाठी जीव द्यायला तयार झाले। माझ्या सुद्धा परिवारासाठी मी कोणाचा तरी जीव घ्यायला तयार झालो। म्हणून व्याधाचं मन परिवर्तन झालं, व्याध झाडाच्या खाली उतरला। एवढ्यामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा व्याध आणि या हरणाच्या कळपासमोर प्रकट झालेले आहेत। नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव शिवगण विमान घेऊन व्याधाच्या समोर प्रकट झालेले आहेत। अगदी आनंद झाला। सर्वांनी मिळून महादेवाला साष्टांग नमस्कार घातला। महादेवांनी व्याधाला सांगितलं, व्याधा तुझ्या हातून या ठिकाणी कळत ना कळत ब्रह्मदेवानी स्थापन केलेल्या माझ्या शिवलिंगाची पूजा घडली। महाशिवरात्रीच्या पर्व काळावर तुझं महान असं पाप जळून गेलं। तू दुराचारी होता, तू महापापी होता। ते सगळं पाप, ते सगळा दुराचार या ठिकाणी नष्ट झालेला आहे आणि आज तू शिवपदाचा अधिकारी झालेला आहेस। तुझं सर्व दुःख दारिद्र्य दूर हो, तुला धन धान्यादी संपत्तीची प्राप्ती हो, असा मंगल आशीर्वाद महादेवांनी दिला। आणि या व्याधासह या हरणीसह सर्वांना घेऊन या विमानामध्ये बसून भगवान शिवानी या सर्वांना कैलासामध्ये जागा दिली। अशा या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर कळत ना कळत जरी त्या महादेवाची शिवलिंगाची पूजा घडली तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा शिवपदाची प्राप्ती करून देतात। अशा या महाशिवरात्रीच्या व्रताची कथा आहे। जो भक्त अतिपावन महाशिवरात्रीची कथा श्रवण करतो त्याच्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य राहत नाही, सुख समृद्धी आयु आरोग्य धन संपदा उदंड आयुष्याची प्राप्ती होते, मंगल आशीर्वादाला आपण प्राप्त होतो, सुख शांती समाधान प्राप्त होते। अशा या महाशिवरात्रीचं महात्म्य आहे। महाशिवरात्रीच्या पर्व काळावर दिवे लावावं, अन्नदान करावं, देणगी दान करावं, धान्य दान करावं, वस्त्र दान करावं, ज्ञान दान करावं, परमार्थ दान करावं, हे की नाही। अनेक दानाचे प्रकार आहेत, त्यापैकी अनेक दान या ठिकाणी आपल्याला या महाशिवरात्री पर्व काळामध्ये करता येतात। आणि हाच त्रिवेणी संगम आपल्याला या महाशिवरात्रीच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। या महाशिवरात्री पर्व काळावर सर्वांनी काया वाचा आणि मनाने एक वेळा त्या भगवान शिवाच्या नामामध्ये तल्लीन होऊया। हाताने टाळी मुखाने या नामामध्ये सर्वांनी तल्लीन व्हायचं आहे। शंख वाजला नाद ऐकिला, शंख वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला। नाद ऐकला, शंख वाजला नाद ऐकला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला, शिवनामा शंकर शंभो नमः शिवाय। ओ शंख वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला, जय भोले। वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला। बोला बोला जय हो। नाद ऐकला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला, शंख वाजला नाद ऐकला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला। पाऊले मन
शंभो शंकर ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय शंकर शंभो ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय शंभो शंकर ओम शिवाय शंख वाजला नाद ऐकिला शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपलाय शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपलाय पांगुळली मनबुद्धी देह झाले हैराण पांगुळली मनबुद्धी देह झाले हैराण शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला जय भोले शिव बोल हरपली इंद्रिय देह झाले बेभान हरपली इंद्रिय देह झाले बेभान हरपली इंद्रिय देह झाले बेभान हरपली इंद्रिय देह झाले भैबान शंख वाजला नाद ऐकिला शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला शिवदास म्हणे करू काही भिल्ली न झाले शिवापायी शिवदास म्हणे करू काही भिल्ली न झाली शिवापायी शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव हर हर महादेव शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर असा पर्व काळ या ठिकाणी आलेला आहे। या
पापी दुराचारी व्याधाचा न कळोनी अर्थ पाठ करी भावे तोही ज्ञान पावे शिवकृपे। या व्याधाला शिवभक्तीचं ज्ञान होतं का हो? चेष्ट्यामध्ये मस्करीमध्ये हर हर महादेव म्हणत भवसागर तरुण गेला। शिवपदाची अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला। अशा या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आज वालवड नगरीमध्ये आपल्याला गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमाचं स्नान आज या पर्व काळामध्ये आपल्याला संपन्न झालेलं आहे। आणि या महाशिवरात्रीच्या कथेने आपण पुढे जात असताना काल आपण शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न केलेला आहे। आता मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं। कितीही मुलीला आपल्या जवळ ठेवून घेतलं ना, एक दिवस माहेरातून मुलीची पाठवणी सासरी करावी लागते। या महादेवाचं पार्वतीचं वराड या हिमालयामध्ये म्हणजेच वालवडमध्ये 6 महिने मुक्कामासाठी राहिलेलं आहे। आपले लग्न वेगळे, देवाचे लग्न वेगळं। आपले लग्न कसे? सकाळी डामडुम, दुपारी चामचुम आणि संध्याकाळी सामसुम, आहे की नाही? देवांचे लग्न 6 महिने चालायचे। सुपारीचा खेळ खेळण्यात आला, सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला आणि अगदी 6 महिन्यानंतर का होईना आपली लेक या ठिकाणी माहेरातून सासरी पाठवावी लागणार आहे। कारण मुलीच्या जीवनामध्ये हे मात्र एक दुःख आहे। लग्नाच्या अगोदर आई वडिलांचा मान राखावा, लग्नाच्या नंतर पती आणि सासरकडच्यांचा मान राखावा। आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगणारे म्हणजे मुलगी असते बर का। 6 महिन्यानंतर का होईना माता पार्वतीची पाठवणी करण्याची वेळ आली। पाठवणीच्या वेळेला माता पार्वतीला या मेणा राणीनं आपल्या हृदयाशी घट्ट धरलं। बाळा, आजपर्यंत तू माहेरी होती, आता मात्र उद्या तुला सासरी जायचं आहे। सासरी गेल्यानंतर मी तुला ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्याचं काटेकोरपणे पालन कर। कारण माहेरामध्ये आजपर्यंत तू खेळली, बागडली, हट्ट केले, पण हे सासरी चालणार नाही। नांदायला जाताना प्रत्येक मुलीला आपल्या आईनं हेच सांगितलं पाहिजे। माता पार्वतीला मेना राणी सांगू लागलेली आहे, बाळा, तू माहेरी असताना सकाळी 10-11 वाजेपर्यंत झोपायची, कारण इथे आई आहे। पण उद्याला मात्र सासरी गेल्यानंतर तुला एवढा वेळ झोपता येणार नाही। सकाळी तुला लवकर उठावं लागेल, स्वतःचं आवरून घरच्यांचं आवरावं लागेल, सगळ्यांना जेवू घालून मग तुला जेवावं लागेल। हा प्रसंग तुझ्या वाट्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे। बाळा, महादेव म्हणजे तुझे पती आहेत, देवांचे देव महादेव आहेत। त्यांचा शब्द तू कधीच ओलांडून कुठलं काम करू नको। महादेवाने एखादा शब्द टाळायला सांगितला तर त्याच ठिकाणी तू थांब। महादेवाचा शब्द मोडून तू कुठलंच काम करू नको। पतीचा शब्द सर आखो पे घेऊन तू काम कर। पुढे सांगू लागलेले आहे, पतीच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेव। पतीचा कधीच विश्वास मोडू नको। प्रसंग कधी आला, महादेवाने तुला उलट बोललं, रागावलं, अपमानित केलं तर तू महादेवाला उलट बोलू नको, मौन धारणा कर। कारण मौन धारणा केल्याने न होणारे कामं सुद्धा होतात बर का। मौन धारणा केल्याने दोघांचं भांडण होत असेल तर त्या दोघांपैकी एक जण मौन झाला ना तर काही क्षणात भांडण मिटून जाईल। पण तेवढंच आपल्याला जमत नाही। त्याने एक शिवी दिली की आपल्याकडे 4 शिव्या तयार असतात, त्याच्यामुळे भांडण मिटत नाही, वाढतं। म्हणून माता पार्वतीला ज्या गोष्टी आईनं सांगितल्या त्या गोष्टी आपण आपल्या मुलीला सांगून त्याचं आपल्या जीवनामध्ये पालन करणं गरजेचं आहे। बाळा, एखाद्या वेळेस महादेवाने बोललं तुला रागामध्ये तर तू महादेवांना उलट बोलू नको, कारण ते तुझे पती देव आहेत। पती हा शिव असतो, पत्नी म्हणजे साक्षात शक्ती आदिमाया असते। पुढे म्हणू लागली, घरामधले जर कुठं पाहुणे रावळे आले तर त्यांचं व्यवस्थितरित्या अतिथी देवो भव याप्रमाणे तू आदर आतिथ्य कर। त्यांना उलट बोलू नको, आहे की नाही, नाक डोळा मोडू नको, अशा गोष्टी सांगू लागली। पुढे म्हणते आहे, बाळा,
काम नसताना विनाकारण शेजारच्या घरामध्ये जाऊन जाऊ नको. काम नसताना विनाकारण शेजारच्या वट्यावर जाऊन बसू नको, कारण तिथूनच खऱ्या भांडणाला सुरुवात होते. तुझी सून अशी, माझी सासू तशी, माझी सासू अशी, तुझी सून तशी, अशाने एका दरवाजाचे 2 दरवाजे व्हायला वेळ लागत नाही. आईनं ज्या गोष्टी पार्वतीला सांगितल्या त्याच गोष्टी आपण पालन केल्या पाहिजे. आई सांगते आहे, बाळा मी उद्यापासून तुला फोनवरती बोलवणार नाही. अगदी प्रसंग वाटला तर कधी भेटायला येईन, पण तुला रोज रोज मी फोन लावणार नाही, तुझी चौकशी करणार नाही. तुझा जन्म माहेरात झाला, पण तुझा मृत्यू सासरी होणार आहे. सुख दुःख पचवायला शिक, ॲडजस्टमेंट करायला शिक. मुळीच घरानं माहेराकडे येऊ देऊ नको. तलाक, डिवोर्स या तर गोष्टीला तू बळीच पडू नको. प्रत्येक आईनं सांगितलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो, आपल्या मुलीचा संसार मोडू नये असं वाटत असेल तर आपल्या मुलीला रोज रोज फोन लावायचं नाही. रोज रोज आपण आपल्या मुलीला फोन लावता सासरचे विचारतात, तुझ्या का माईला काम धंदा नाही का? याच्याने उगीच मुलीचं मन दुखावलं जातं. 4 दिवसातून 8 दिवसात तर नक्की फोन लावून चौकशी करत जा. मुलीनं जर एखादं घरानं सांगितलं ना तिकडून, तर इकडून आईनं सांगितलं नाही पाहिजे. सासूनं बोलली होय तुला, तू एक कंबर खाऊन तयारच राहा म्हणली. तिनं 1 बोलली तर तू 4 बोलायचं आहे की नाही. तिनं 2 बोलली तर तू 8 बोलायचं, माघार घ्यायची नाही. असं सांगितल्यानं आपल्या मुलीचा संसार मोडून जातो. असा प्रसंग येता एका मुलीच्या जीवनामध्ये आला. डिवोर्स पर्यंत प्रकरण गेलं, तलाक पर्यंत प्रकरण गेलं, आणि ते प्रकरण कोर्टामध्ये हजर झालं. कोर्टामध्ये जज साहेबांनी त्या मुलीला सांगितलं, बाळा मी तुझ्या वडिलांसारखा आहे. आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या सासरकडचं नाव घालवू नको, तू नांदायला जा. काही जरी अडचणी असल्या तर ॲडजस्टमेंट करायचं, मौन धारणा करायची, समजून घ्यायचं, व्यवस्थितरित्या संसार करायचा. तू तलाक डिवोर्स घेऊ नको, नांदायला जा. नाही नाही जज साहेब, मला त्या घरामध्ये नांदायचं नाही, मला तलाक हवाय म्हणजे हवाय. यावर जज साहेब त्या ठिकाणी बोलू लागले, बाळा आणखी एकदा विचार कर. एकदा जर तू तलाक घेऊन तुझ्या घरी जाऊन बसली ना, तुझ्या आई वडिलांना लोक नाव ठेवतील, काय केलं असेल पोरीनं म्हणून सासरच्यांनी डिवोर्स दिला आणि माहेरात आणून ठेवलं. विनाकारण कुळाला डाग, विनाकारण आई वडिलाच्या नावाला डाग, विनाकारण तुझ्याही नावाला डाग. बाळा विचार कर आणखी एकदा. मुलगी म्हणते आहे, जज साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर का खावी? मुलगी म्हणते जज साहेबाला, जज साहेब एखाद्याला कडू कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी? जज साहेबांनी विचारपूर्वक उत्तर दिलं, एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती ताटातच का घ्यावी? तर ती ताटातच का घ्यावी? ताटात घेण्या अगोदर विचार करायचा ना, भाजी कडू आहे गोड आहे, अगोदरच काढून ठेवायचं ना. ताटात घ्यायचं, अर्ध जेवण करायचं, मग म्हणायचं भाजी कडू आहे मी खाणार नाही, असं चालेल? मी भाजी टाकून देणार असं चालेल? घेण्या अगोदर विचार करायचा. बाळा या कोरोनासारख्या महामारीमध्ये अशा कडू कारल्याचाच उपयोग झाला. कोरोनामध्ये कडूच औषधाचा उपयोग झाला, बरोबर की नाही? कडू गुडवेल, गुळवेल होते की नाही तुमच्याकडे? कडू गुळवेल, कडू कारलं, जेवढ्या कडू आयुर्वेदिक वस्तू होत्या त्याच वस्तू कोरोनामध्ये कामी आल्या, बरोबर की नाही? हे की नाही? जज साहेब म्हणत आहेत, महान अशा संकटामध्ये, महान अशा आजाराला याच कडू गोष्टी मारत असतात. पण बाळा या कडू कारल्याच्या भाजीला सुद्धा गोड करायचं की कडू करायचं हे का सुगरणीच्या हातात असतं. एखादी जर सुगरण असेल ना तर कडू कारल्याची भाजी सुद्धा गोड होते, गोड होते ना, गोड. आणि म्हणून तुला जो संसार कडू वाटतो आहे ना, कारल्यासारखा वाटतो आहे ना, त्या कारल्यासारख्या कडू संसाराला गोड करायचं की कडू करायचं हे सुद्धा एका सौभाग्यवती सुगरणीच्याच हातात असतं. तुझ्या हातात आहे तुझा संसार कडू करायचा की गोड करायचा.
आणि म्हणून तू विचारपूर्वक विचार करून निर्णय घे. जज साहेबाचे विचार त्या मुलीच्या अंतःकरणाला लागले आणि त्या मुलीनं तलाक घ्यायचं रद्द करून नांदायला गेले. मोडता कामा नये, जोडण्याच्याच गोष्टी जीवनामध्ये करावं. तोडू नये, मोडू नये, आहे की नाही. एखादा प्रसंग जरी समोर आला तर प्रत्येकाने जोडाचंच बघावं, तोडायचं बघू नये. असाच प्रसंग माता पार्वतीला आई सांगू लागलेली आहे. आणि याच गोष्टी प्रत्येक आईनं जर मुलीला सांगितल्या ना, सासू सासऱ्यांना आई वडिलांप्रमाणे सांभाळ, त्यांची सेवा कर. जर सासू सासऱ्यांना उलट बोलून त्यांना बाजूला काढलं, घराच्या बाहेर काढलं ना, तर उद्या सुद्धा तुमच्या मुलीला लेकरं होणारच आहे. उद्या तुमच्या मुलीच्या लेकराचं लग्न सुद्धा होणारच आहे. उद्या तुमच्या मुलीची, आणि त्यावेळेस तुम्ही जे कर्म समोर केलात त्याची परतफेड तुम्हाला भोगावी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण जे पेरतो तेच वरी येतं. पेरिले ते वरी आले, त्याची फळं प्राप्त झाली. गहू पेरल्यानंतर ज्वारी उगवत नसते, गहूच उगवत असतं. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये जे समोर काम करतो तेच आपले लेकरं नातवंड शिकत असतात. म्हणून घरातलं वातावरण शुद्ध राहावं, घरातलं वातावरण सात्विक राहावं, यासाठी प्रयत्नशील राहून माता पार्वतीच्या आईनं ज्या गोष्टी या मुलीला सांगितल्या त्याच गोष्टी प्रत्येक आईनं मुलीला सांगाव्या. अश्रुनयनांनी या पार्वती आणि महादेवाची पाठवणी करू लागली. दया हृदयाशी घट्ट मिरी मारून पार्वती माता बाबाच्या हृदयाला घट्ट मिठी मारून रडू लागली. आईच्या हृदयाला घट्ट मिठी मारून रडू लागली. पाहता पाहता खूप वेळ झाला. कलियुगामध्ये आता रडणं बंद झालं माय. लग्न झाल्याबरोबर नवरदेवाच्या अगोदर नवरीच कारमध्ये जाऊन बसू लागली, आहे की नाही. कारण आता प्रेम भाव राहिला नाही. जग उलटे चालले, सत्याप्रती विसरले. जग उलट्या दिशेने वाहू लागलं आणि सत्य गोष्टीला विसरू लागलं. म्हणून या मुलीची पाठवणी करत असताना प्रत्येक आईनं चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून पाठवाव्या. आणि त्याच गोष्टी सांगून पार्वतीची पाठवणी करत असताना ही आता लाडाची लेक कुठं जात आहे? सासरी जात आहे. आणि ही पार्वती माता आता सासरी निघालेली आहे. अश्रुनयनाने या हिमालय राजा मेनाराणी सर्व दिव्य देवतांनी शिव आणि पार्वतीची या ठिकाणी पाठवणी केलेली आहे. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिली एकुलती एक लेक परक्या घरी, दिली एकुलती एक लेक परक्या घरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हे भोले, जय भोले. हसली खेळली वाढली ती माहेरात, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात. आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात्र, आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात्र. केल्या खोड्या इथे अनहोनपणा हो झाला,
वाटे पोरीलाज बालपण आठवला वाटे पोरीलाज बालपण आठवला वाटे पोरीलाज बालपण आठवला किती आनंदाने हो हो किती आनंदाने वाढली आजवरी हो जाते लाडाची लेक आज सासरी हो जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाहली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाहली निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया जाते सोडून आज आईची वेडी माया जाते सोडून आज आईची ती वेडी माया जाते सोडून आज आईची ती वेडी माया दोन्ही डोळ्यामधुनी हो दोन्ही डोळ्यामधुनी ढाळीते अश्रू सरी हो जाते लाडाची लेक आज सासरी हो जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी दिली कुलती एक लेक पर क्या घरी दिली कुलती एक लेक पर क्या घरी हो जाते लाडाची लेक आज सासरी हो जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी टटन 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 नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव अश्रुनयनांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पाठवणी संपन्न झाली। अगदी उत्साही वातावरणामध्ये कैलासामध्ये शिव पार्वतीचं स्वागत करण्यात आलं। शिव पार्वतीचा संसार त्या ठिकाणी सुरू झाला। आईनं सांगितल्याप्रमाणे माता पार्वतीनं या संसारामध्ये अगदी आपल्या माहेरचं आणि सासरचं नाव व्हावं असं कार्य त्या ठिकाणी करायला सुरुवात केलं। शिवपूजा शिवभक्ती हे अवलोकन करून सत्य मार्गाचा अवलंब करून या पार्वती मातेनं आपल्या पती महादेवाची सेवा करायला सुरुवात केलेली आहे। सुंदर वातावरणामध्ये यांचा संसार सुरू झाला। अनेक वर्ष हजारो वर्ष अगदी शिव पार्वतीचा संसार व्यवस्थितरित्या संपन्न होत असताना ब्रह्मदेव विष्णुदेव सप्तऋषी नारद मुनी सगळे देवी देवता कैलासामध्ये अवतरले आहेत। सर्वांनी मिळून महादेवांना साष्टांग नमस्कार घातला आणि महादेवाला विनंती करू लागले, महादेवा ज्या इच्छेपोटी ज्या संकटातून मुक्त होण्यासाठी तुमचा विवाह केलेला आहे ते संकट म्हणजे
तारकासूर नावाचा महाबलाढ्य राक्षस जन्माला आलेला आहे आणि तो सर्व देवी देवतांचा छळ करतो आहे. स्वर्गावरती त्या ठिकाणी अधिराज्य गाजवतो आहे. ऋषी मुनींचा छळ करतो आहे. ऋषी मुनींची हत्या करतो आहे. ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त झालं होतं की या तारकासुराचा वध केवळ आणि केवळ शिवपुत्रच करेल. डोक्यानं वरदान मागून घेतलं होतं. तुमची सती तुम्हाला सोडून गेली, आता तुम्ही लग्न करणार नाही असं तारकासुराला वाटलं. कधी लग्न करतील, कधी त्यांना पुत्र होईल, आणि म्हणूनच हे वरदान त्यानं मागितलं. पण तुमच्या कृपा आशीर्वादाने या सृष्टीला त्या ठिकाणी त्या महान संकटातून मुक्तता मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पुत्र प्राप्ती करून द्यावी आणि या तारकासुराचा वध करावा. त्या क्षणाला महादेवाने आपल्या दिव्य तेजाने, माता पार्वतीच्या दिव्य तेजाने एका सुंदर रत्नाला त्या ठिकाणी जन्म दिला आणि त्याच रत्नाचं नाव म्हणजे षडानन. बोलो कार्तिक स्वामी महाराज की जय हर हर महादेव. षडानन म्हणजेच कार्तिक स्वामी. जन्म झाल्याबरोबर कार्तिक स्वामींना त्या ठिकाणी यथोचित स्नान घालण्यात आलं, यथोचित अभिषेक संपन्न करण्यात आले आणि या कार्तिक स्वामींना भगवान शिवाने अगदी संपूर्ण शक्ती दिव्य समर्पित केल्या आणि त्यांना या तारकासुराचा वध करण्यासाठी आज्ञा दिली. कार्तिक स्वामी हजारो बलाढ्य शिवगण घेऊन कार्तिक स्वामी तारकासूर ज्या ठिकाणी या स्वर्गामध्ये अधिराज्य गाजवतो आहे त्या ठिकाणी आलेले आहेत. कार्तिक स्वामी सर्व शिवगण आणि या तारकासुराचं युद्ध सुरू झालं. बघता बघता हजारो वर्ष ते युद्ध चालू राहिलं. तारकासूर म्हणू लागले, एवढा एवढा छोटा मुलगा आणि माझा वध करू शकेल. अहंकार निर्माण झाला. पण अहंकार कधी संपून जाईल, अहंकार आपल्याला कधी विध्वंस करेल हे सांगता येणार नाही. तारकासूर म्हणू लागला, एवढा एवढा पोरगा माझा वध करणार. मोठमोठ्यानं हसू लागला, गर्जना करू लागला. तारकासूर कार्तिक स्वामीशी युद्ध करू लागले. कार्तिक स्वामी तारकासुराची युद्ध करू लागले. बराच काळ उलटून गेल्यानंतर सगळे देवी देवता पाहू लागले, काय अनहोनी होणार आहे. कार्तिक स्वामी या तारकासुरावर विजय प्राप्त करून घेतील का, हा प्रसंग सर्व देवी देवतांच्या मनामध्ये प्रश्न रूपाने पडलेला आहे आणि सगळे देवी देवता आकाश मार्गातून पाहू लागलेले आहेत. कार्तिक स्वामींनी भगवान शिवाने दिलेल्या शक्तीनं, भगवान शिवाने दिलेल्या कृपा आशीर्वादानं या तारकासुराचा वध केला आणि सर्व देवी देवतांना या महान संकटातून मुक्त केलं. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. कार्तिक स्वामी महाराज की हर हर महादेव. कार्तिक स्वामींच्या नावाचा गजर सुरू झाला. कार्तिक स्वामी नावांचा त्या ठिकाणी जय जयकार सुरू झाला. कार्तिक स्वामीला यथोचित स्नान घालून त्या ठिकाणी सिंहासनावरती आरूढ करण्यात आलं आणि सगळ्या देवी देवतांना या कार्तिक स्वामींनीच या संकटातून मुक्त केलं आणि सर्व देवी देवता ऋषी मुनी पुन्हा त्या ठिकाणी सुखा समाधानाने जीवन जगू लागले. अशा या पार्वती खंडाचं महात्म्य आज 7व्या दिवसापर्यंत आपण श्रवण केलेलो आहोत. पुढील 2026 या महाशिवरात्री पर्व काळामध्ये आपण कुमारखंड ही कथा श्रवण करणार आहोत. पुढे गेल्या वर्षी सती आणि महादेवाचा विवाह, यावर्षी शिव पार्वतीचा विवाह आणि पुढील वर्षी श्री गणेश आणि रिद्धी सिद्धी या दाम्पत्याचा विवाह सोहळा कुमारखंडामध्ये आपण संपन्न करणार आहोत. या 2025 महाशिवरात्री पर्व काळावर या 7 दिवसापर्यंत आपण या शिव महापुराण कथेचं श्रवण केलेलं आहे. माता पार्वती भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने कार्तिक स्वामींचा जन्म झाला. याच्यानंतर गणेशाचा जन्म कशासाठी झाला, कुठून झाला, कोणत्या कारणासाठी झाला, या सर्व कथा आपण पुढील वर्षी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. तत्पूर्वी
भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना, कथा ऐकत असताना, समाजाचं काम करत असताना लोक दोन्हीकडून बोलतात बरं का. लोक चांगलंही म्हणतात आणि वाईटही म्हणणारे लोक तेच असतात. लोक लाजेवरी सोडी येले पाणी, नाचू या कीर्तनी आनंदाने. लोकांच्या बोलण्यावर पाणी टाकून आपलं काम सत्य मार्गावर सत्यवाणीनं त्या ठिकाणी करत राहिलं पाहिजे. लोक कसे असतात, कान उघडं ठेवून थोडं सावध बसून ऐका. लोक दोन्हीकडून बोलतात. कधी कधी लोक कसे असतात, लोकांचं कसं आहे, कित्येक वेळा माणूस काही गोष्टी करण्या वाचून मागं राहतो बाबा. त्याच्या पाठीमागचं कारण आहे लोक काय म्हणतील म्हणून. एखादं काम करायचं थांबतो. पण लोक कसे असतात, लोक काय काय बोलतात, लोक कोणत्या पद्धतीनं बोलतात, कान उघडं ठेवून ऐका. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात. दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणून केली म्हणतात. नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला मुलगी कोण देत नाही म्हणतात. लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात. सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात. घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात. अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात. क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत थेडतो म्हणतात. भजनाला गेलं तर हा मोकळा आहे, याला काय काम धंदा नाही म्हणतात. भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे असं म्हणतात. कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचे नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात. कथा कीर्तन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात. अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात. बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात. खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. व्यायाम करून जिम लावून रनिंग करून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात. समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात. हा काय कामाचा नाही म्हणतात. हा काय कामाचा नाही म्हणतात. लोक असेच असतात. लोक दोन्हीकडून बोलतात. लोक नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत. बसणाऱ्याला बसू देत नाहीत, जाणाऱ्याला जाऊ देत नाहीत. लोकांचं असंच असतं. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ऐकावे जनाचे, करावे मनाचे या युक्तीप्रमाणे चांगला मार्ग चांगल्या वाणीनं सत्य मार्गावर आपण आपलं जीवन व्यतीत करा. लोकांचं कसं आहे, आपण त्यांच्या मनासारखं वागलं तर आपण त्यांच्या नजरेत चांगले, त्यांच्या मनाविरुद्ध वागलो तर आपण त्यांच्या नजरेत वाईट. म्हणून का वागायचं त्यांच्या मनासारखं. भगवंतांनी आपल्याला सुंदर देह स्वतःला त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे. फक्त या देहाला दूषित करू नका, या देहाचं वाटोळं करू नका, मदिरा प्राशन करू नका, व्यसन करू नका, गुटखा तंबाखू खाऊ नका, बिड्या गांजा वडू नका. याच्यानं आपल्या शरीराला हानी पोचेल. जीवनामध्ये जन्म मिळालेला आहे, या जन्माची काही ऋण आहेत. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, देशसेवेच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, परमार्थाच्या सेवेतून मुक्त व्हायचं आहे, धर्माच्या सेवेतून मुक्त व्हायचं आहे, समाजाच्या सेवेतून मुक्त व्हायचं आहे. जन्माला आलात, आई वडिलांची सेवा करा, गुरुची सेवा करा, भक्ती करा, देव धर्म पूजा पाठ जप तप अनुष्ठान करा, सत्य मार्गाचा अवलंबन करा. नरड्यावर सुरी आली तरी खोटा मार्ग स्वीकारू नका. कारण भगवंताच्या दरबारामध्ये पैशाचा हिशोब होत नाही, तुम्ही केलेल्या चांगल्या वाईट कर्माचाच हिशोब होतो. म्हणून सत्य बोला, खोटी साक्ष देऊ नका, खोट्या बाजूनं राहू नका. सत्य मार्गाचा अवलंबन करून सत्य मार्गाने जीवन व्यतीत करा. जन्माला आल्याचं स्वहित साधून घ्या.
आहे की नाही, भांडण करू नका, मारहाण करू नका, कोणाचं मन दुखेल असं कृत्य करू नका. तुम्ही रात्री झोपत असताना फक्त रोज एकच विचार करत चला की आपण या ठिकाणी गाढ झोपणार आहोत, पण आपल्यामुळं ज्यांचं मन दुखलं त्यांना झोप लागली असेल का, एवढा विचार झोपताना करा आणि मग झोपी जा. त्याच्याने आपल्या जीवनामध्ये बदल होईल, आपणही स्वतः बदला, जग बदलेल. एवढं या प्रसंगी सांगून 7 दिवस या शिवमहापुराण कथा सांगण्यासाठी माझ्यावर नितांतशी आशीर्वाद रूपानं प्रेम करणारे आपल्या गावचं वैभव, ज्या ज्या ठिकाणी या शिवमहापुराण कथेचं आयोजन असू द्या, शिवनाम सप्ताह असू द्या, कपिलधारची शिवरात्री असू द्या, त्या त्या ठिकाणी धडपडीने जाऊन या शिवभक्तांना शिवभक्तीचं ज्ञान प्राप्त करून देणारे, या महाशिवरात्री पर्व काळावर आपल्याला महादेवाचं दर्शन घडवून देणारे, या सप्ताहाची सर्व माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण मन्मथाप्पा स्वामी महाराज, तसेच शिवभक्त परायण सौभाग्यवती सुनंदाताई मन्मथाप्पा स्वामी महाराज या दोन्हीही शिवपार्वती दाम्पत्याच्या दिव्यचरणी ही शिवकथा समर्पित करत असताना दोन्हीही दाम्पत्यांच्या दिव्यचरणी अनंत 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 कोटी साष्टांग प्रणिपात करून ऋण आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी मला या शिवमहापुराण कथेसाठी योग्य समजलं आणि या शिवमहापुराण कथेची संधी मला प्राप्त करून दिली. सुनंदाताईनं सुद्धा या जगाच्या कल्याणासाठी या ठिकाणी मौन धारणा जप तप अनुष्ठान केलं. यांनी स्वतःसाठी नाही केलं, तुम्हा सर्वांना वालवडसह सर्व परिसरातील भक्तांना सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती व्हावी यासाठी ताईंनं केलेला अट्टहास आहे. ताईंना, ताईच्या परिवारांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी भगवान संगमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि माझ्या या शिवमहापुराण कथेचं फळसुद्धा मन्मथ माऊलीच्या कृपाशीर्वादानं आमची माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराज सुनंदाताई त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त हो, असंच त्यांच्याकडून धर्माचं कार्य भक्तीचं कार्य करून घेऊ, त्यांच्याही जीवनामध्ये त्यांना सर्व सुखाची प्राप्ती हो अशी या ठिकाणी मंगल कामना करतो आहे. मन्मथाप्पांना स्वामी महाराजांना या ठिकाणी विशेष असं सहकार्य करणारे यादव पाटील परिवार, लेंडाळ माळी परिवार या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. या शिवनाम सप्ताह कमिटीमध्ये जेवढे काही सद्भक्त मंडळी आहेत, परिचित अपरिचित सर्व सद्भक्त मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजचाच दिवस सांगेन, उद्याला नाही सांगणार, टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या वाजवा. उद्याला तुम्हीच झोपेत दचकून उठाल नम पार्वती कराल. बघा प्रसंग उद्याचा आठवून, उद्याला बरोबर 9 वाजले आणि तुम्ही झोपला की नाही, झोपेत तुम्ही दचकून नाही उठला तर मला महाराज म्हणू नका, नम पार्वती म्हणल्याशिवाय तुम्ही राहणार नाही बरं का. असा लळा लागलेला आहे, पडले वळण इंद्रियासी. म्हणून जोरात टाळ्या वाजवा, जेणेकरून या उत्साही वातावरणामध्ये केलेल्या स्तुतीनं त्यांना त्या ठिकाणी समाधान प्राप्त होईल. या सप्ताह कमिटीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या सप्ताहाच्या माध्यमातून पहिल्या दिवसाच्या शिवमहापुराण कथेपासून ते उद्याच्या पर्वकाळापर्यंत महाप्रसादाची सेवा देणाऱ्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंतरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून सर्व स्वच्छता करणाऱ्या सद्भक्त मंडळीसाठी जोरदार टाळ्या. अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून पात्रवाळी उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणाऱ्या सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या मंदिर प्रांगणामध्ये ज्यांनी विण्याची सेवा दिलेली आहे त्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा दिलेल्या सर्व महिला पुरुष भजनी मंडळासाठी जोरदार टाळ्या. या संगीतमय शिवकथेसाठी या ठिकाणी संगीत साथ करणारे स्वरशिवाणी संगीत संच परिवार शिवभक्त परायण शिवलिंग महाराज, आत्मलिंग महाराज, दत्तात्रय बेळे महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
सुंदर अशी साऊंड सिस्टम दिलेली गणेश दादासाठी जोरदार टाळ्या. झाले ना? कोण राहिले का? कोण राहिले? बसलेले राहिलेत का? बसलेल्यांना सुद्धा या ठिकाणी सुंदर शाबासकी देणार आहे. सगळ्यांनी उजवा हात वरी करा. फक्त बसलेले, बसलेले, उठलेले, बाहेर थांबलेले सर्वांनी उजवा हात वरती केलेला आहे. तळ हात पाठीमागे करा. तळ हात पाठीमागे करा. तळ हात पाठीमागे केलेला आहे. वाकवत वाकवत पाठीकडे आणा. 3दा पाठीत मारा. शब्बास शब्बास शब्बास. आहे की नाही? तुम्हाला सुद्धा शबासकी प्राप्त करून दिलेली आहे. आपणासह आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांना या शिव महापुराण कथेचं फळ म्हणून सुख समृद्धी, आयु आरोग्य, धनसंपदा, उदंड आयुष्याची प्राप्ती हो हीच भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना करतो आहे. उद्याला जो महाप्रसाद पण सर्वांनी या शिव महापुराण कथेची संधी प्राप्त करून दिलात त्याबद्दल आपण सर्वांचे ऋण आभार व्यक्त करतो. शिवभक्तपरायण माहेश्वर मूर्ती मन्मथाप्पा स्वामी महाराज, शिवभक्तपरायण सौभाग्यवती सुनंदाताई स्वामी महाराज या दोन्ही दाम्पत्यांना पुन्हा शतशः आभार व्यक्त करून त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आत्तापर्यंत 7 दिवस झालेली शिवकथा महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. प्रत्येकाने यूट्यूबवरती जाऊन कुमार सागर महाराज भक्तिधारा हे पहिलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. दुसरं कुमार सागर महाराज आई म्युझिक हे इंग्लिशमध्ये टाईप करून सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. आई म्युझिकवरती गुरुगीत, भक्तिगीत, शिवगीत येतात. भक्तिधारावरती शिवकथा येतात. आपल्याला घरी बसल्या या कथा श्रवण करायला मिळतील एवढं प्रसंगी सांगून या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आईवडील व तसेच आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी तथा शिव पार्वती समान माहेश्वर मूर्ती मन्मथाप्पा स्वामी महाराज, सौभाग्यवती सुनंदाताई स्वामी महाराज यांच्या चरणासह आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी आत्तापर्यंत केलेली शिवकथा समर्पित करून शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा मन्मथ शिवलिंग विनवियोजा. श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. पतये शिव हर हर महादेव. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू संगमेश्वरा देवाधिदेव महादेवा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू संगमेश्वरा देवाधिदेव महादेवा. ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला. पाहुनी ऐसी भोळी भक्ती म्हणे शंभुदेव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू संगमेश्वरा देवाधिदेव महादेवा. ओ धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुणी ऐसी गोडी भक्ती म्हणे शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू संगमेश्वरा देवाधिदेव महादेवा. ओ शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला. बोळ भक्तीने बोळ मनाने जाऊ शरणाला. कुमार
मार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा आरती करू संगमेश्वरा देवादी देव महादेवा ओ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि गुणातीत कांतं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवान्यदा उमानाथमेशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिंगं नमामिष्टलिंग महादेव देवं महापापनाशं चिताभस्मलिंगं नमामिष्टलिंग कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहारो हर ओम यज्ञेन यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रतमानस्यनं तेहनाकं महिमान् सचन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की जय कैलाशपति भगवान की जय।